ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शहापूरकरांची जोरदार एंट्री। अनेक इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल। तालुक्यात राजकीय हालचालींना वेग। ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच शहापूर तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत। विविध प्रवर्गातून शहापूर तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे। जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज छाननी, माघार व अंतिम उमेदवार यादीचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे। मतदान 27 जून 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार असून मतमोजणी 28 जून रोजी होणार आहे। शहापूर तालुक्यातील कृषी पतपुरवठा संस्था प्रवर्गातील एका जागेसाठी प्रकाश वरपुटे, अरुण पानसरे, सुभाष हरड, विद्या वेखंडे आणि अनिल निचिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। महिला राखीव 2 जागांसाठी सुनीता सोनू दिनकर, भावना राजेंद्र तिवरे, विमल रघुनाथ पष्टे, दर्शना हरीश पष्टे, विद्या वेखंडे आणि गुलाब भेरे यांनी अर्ज भरले आहेत। तर इमाव प्रवर्गातील एका जागेसाठी संजय तिवरे, अरुण गगे आणि अरुण पानसरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। अनुसूचित जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी पांडुरंग बरोरा आणि राजाराम वळवी यांनी अर्ज भरले असून विमुक्त जाती प्रवर्गातून गणेश राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शहापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर उमेदवार मैदानात उतरल्याने तालुक्यातील सहकार व राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आगामी काळात उमेदवारी माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।